नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर आर्य हातगिने, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक यांच्या ऑनलाईन सेशन्समध्ये आपलं सर्वांचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओजमध्ये प्रॅक्टिकल सेशन स्टार्ट केले होते आणि आतापर्यंत आपण दोन सर्चिंग टेक्निक्स आणि दोन सॉर्टिंग टेक्निक्स याचे एक्झाम्पल्स आणि एक ॲरे याचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते आणि ते प्रॅक्टिकली कसे एक्झिक्यूट करायचे, जे लॉजिक इम्प्लिमेंटेशन कसं आहे हे आपण बघितलं होतं. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 6 जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इन्सर्शन सॉर्ट हा जो पार्ट आहे हा आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. आता बेसिकली इन्सर्शन सॉर्ट मध्ये ज्यावेळेला आपण इन्सर्शन सॉर्ट एक्झिक्यूट करत असतोय त्यावेळेला कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर इन्सर्शन सॉर्ट मध्ये रॅन्डमली एक कुठलाही एलिमेंट काय करायचा आहे, रॅन्डम कुठलाही एक एलिमेंट चूज करायचा आहे. ओके, रॅन्डम एलिमेंट कुठलाही एक चूज करायचा आहे आणि तो त्याच्या स्पेसिफिक पोझिशनला सेट करायचं. ठीक आहे, रॅन्डम एलिमेंट घ्या, एक रॅन्डम एलिमेंट घ्या कुठलाही आणि तो त्याच्या स्पेसिफिक पोझिशनला पुट करा. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो रॅन्डम एलिमेंट आहे हा रॅन्डम एलिमेंट उरलेले जेवढे एलिमेंट्स आहेत त्याच्याबरोबर कम्पेअर करायचा आहे आणि अशा ठिकाणी तो पुट करायचा जिथं तो एलिमेंट पहिल्या एलिमेंट पेक्षा मोठा असेल आणि दुसऱ्या एलिमेंट पेक्षा लहान असेल आणि तो त्या दोन्ही एलिमेंटच्या मध्ये पुट करायचा. ठीक आहे, तर हे करत असताना आपल्याला काय चेक करायचं आहे की जो आपला एलिमेंट आहे तो बाकीच्या कुठल्या एलिमेंट पेक्षा मोठा आहे का हे चेक करायला लागणार. मग आपल्याला जर रॅन्डम एलिमेंट कुठलाही पुट करायला ज्यावेळेला जातोय त्याच्यापेक्षा लहान एलिमेंट्स कुठले कुठले आहेत हे चेक करा आणि तो त्याच्या प्रॉपर पोझिशनला पुट करा. मग हे करत असताना फर्स्ट एलिमेंट सपोज मी जो घेतलेला आहे तो अशा मी कंडिशनला पोहोचलो की जिथं रॅन्डम एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट पेक्षा लहान आहे आणि दुसऱ्या एलिमेंट पेक्षा मोठा आहे. मग तो पुट कुठं करायचा, तर जो एलिमेंट त्या रॅन्डम एलिमेंट पेक्षा लहान असेल तो एलिमेंट त्या रॅन्डम एलिमेंट बरोबर स्विच करायचा. मग तो त्याच्या प्रॉपर पोझिशनला पोहोचेल, कारण त्याच्यानंतरचा जो एलिमेंट आहे तो रॅन्डम एलिमेंट पेक्षा मोठा आहे. ओके, मग मला काय चेक करायचं आहे, राहिलेले जेवढे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स मध्ये सगळ्यात लहान एलिमेंट कुठला आहे ज्याच्याबरोबर मी तो एलिमेंट एक्सचेंज करू शकतो आणि त्या पोझिशनला तो एलिमेंट पुट करू शकतो हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, मग याचं लॉजिकल इम्प्लिमेंटेशन काय आहे हे आपल्याला या सेशन मध्ये बघायचं. प्रोग्रामॅटिकली ते कसं एक्झिक्यूट होतं हे बघायचं. मग लास्ट टाइमला आपण ज्या पद्धतीने प्रोसेस केली होती तीच प्रोसेस यावेळी सुद्धा आपण करणार. ठीक आहे, मी इथं टर्बो सी हा एडिटर यूज करणार आहे. ओके, लेट सी काय करायचं आणि कसं करायचं आहे. ठीक आहे, मग मी काय करतो, एक नवीन एडिटर घेतलेला आहे, नवीन फाईल ओपन केलेली आहे, ती पहिल्यांदा मी काय करतो, सेव्ह करून घेतो. ठीक आहे, आपल्या हा जे डेटा स्ट्रक्चरचे जे प्रोग्राम्स आहेत ते आपण सी मधून करणार आहोत. त्याच्यामुळे मी एक्सटेन्शन काय दिलं, .c आणि इन्सर्शन सॉर्ट मी त्याला नाव दिलं. ठीक आहे, इन्सर्शन सॉर्ट नाव दिलं. पहिल्यांदा काम काय करायचं आपल्याला, मेन मेथड घ्या, मेन मेथड, त्याच्यानंतर हा जो मेन मेथड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत त्या पहिल्या मी घेतला. एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे, कुठले कुठले व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत हे आपण नंतर बघू. त्याच्यानंतर एक क्लिअर स्क्रीन फंक्शन घेतला ज्याच्या थ्रू आपण आउटपुट विंडो क्लिअर करणार आहोत आणि एक गेट ch फंक्शन घेतला ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, एक आउटपुट विंडो जी आहे ती आपण होल्ड करणार आहोत. क्लिअर. तर त्याच्यानंतर आपण एक ॲरे इम्प्लिमेंटेशन करणार आहोत. त्याच्यामुळे मला काय करावं लागेल, एक ॲरे घ्यावं लागेल आणि त्याची साईज मी काय करतो, 30 कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक काउंटर व्हेरिएबल पाहिजे म्हणून मी आय घेतलं. त्याच्यानंतर ॲरेची साईज घ्यावी लागणार त्याच्यामुळे n घेतला. त्याच्यानंतर एक टेम्पररी व्हेरिएबल घ्यावं लागणार कारण एक्सचेंज करायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिला एलिमेंट मी काय केला,
कन्सिडर केला, पण तो बाकीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करायचा आणि बाकीच्या एलिमेंट जर आपल्याला कन्सिडर करायचे असतील तर आपल्याला आणखी एक काउंटर व्हेरिएबल लागेल, त्यासाठी मी जे घेतोय. ठीक आहे, तर हे माझे व्हेरिएबल्स झाले. मग हे व्हेरिएबल्स मी आता मला थोडीशी प्रॅक्टिस आहे म्हणून मग मी काय केली, इझिली ते व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत ते आपण तिथे डिक्लेअर केलेले आहेत. पण तुम्हाला जर व्हेरिएबल्स कुठले आहेत काय आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल किंवा लक्षात येत नसतील तर नो डाऊट काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जसं जसं डिक्लेअर करत जाल, जसं जसं प्रोग्राम्स एक्झिक्यूट करत जाल त्या पद्धतीनं तुम्हाला ते कळायला सुरू होतील. ठीक आहे, तर मी पहिल्यांदा काय करतोय, एक युजरला इंटिमेट करतोय की तू जे व्हॅल्यूज आहेत ते पुट कर. ठीक आहे, मग व्हॅल्यूज पुट करायचे असेल तर आपल्याला ठरवावं काय लागेल की साईज काय आहे ती एंटर कर. एंटर द साईज ऑफ an array. Okay, enter the size of an array. त्याच्यानंतर मी ती साईज कशात घेणार आहे, आपल्याकडे जो एक व्हेरिएबल घेतलेला आहे त्याच्यासाठी, तर तो त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेन. कुठला व्हेरिएबल आहे तो, एम्परसाइन n. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय करेन, आणखीन एक प्रिंटफ स्टेटमेंट टाकेन ज्याच्या थ्रू युजरला कळेल की मला व्हॅल्यूज एंटर करायच्या आहेत. ओके, एंटर द एलिमेंट्स ऑफ an array. ओके, आता हे मला स्कॅन करायचं आहे. द नंबर ऑफ एलिमेंट्स कशावर डिपेंड आहेत, या n वर डिपेंड आहेत. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला माहित आहेत का नाही आहेत, त्याच्यामुळे जो स्कॅनएफ स्टेटमेंट असेल तो किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे हे माहित आहे का नाही आहे, पण आपल्याला हे माहित आहे की तो नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, एक फॉर लूप यूज करावं लागेल. म्हणून मी काय केलं, एक फॉर लूप यूज केलं. त्यात कंडिशन दिली i इज इक्वल टू 0. i कितीपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे, लेस दॅन n अँड i प्लस प्लस. ओके, आणि इथं मी तो स्कॅनएफ स्टेटमेंट टाकतो. हे आपल्याला माहित आहे, ॲरे डिक्लेरेशन, ॲरे इनिशियलायझेशन यामध्ये आपण बघितलं होतं आणि ॲरे डिक्लेरेशन मध्ये पण सुद्धा बघितलं होतं. प्रिंट कसं करायचं यामध्ये सुद्धा बघितलं होतं आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. इझिली तुम्हाला त्या कळायला सुरू होतील आणि आपण इथं पुट करू शकतो. कुठले कुठले व्हॅल्यूज आहेत ते हे आपल्याला यातून कळतील. ठीक आहे, मग मी याच्यानंतर काय करतो, बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक्झिक्यूट होतात नाही होतात, काय आहेत, कुठं प्रॉब्लेम आहे का हे चेक करण्यासाठी मला काय करावं लागेल, प्रोग्राम माझा बरोबर आहे नाही आहे, काय झालेलं आहे, तर ह्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. आणि त्यासाठी मी काय करतो आहे, हा कोड घेतोय आणि जो ॲरे असेल तो ॲरे मी प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, the elements of an array. आता हा मला प्रिंट करायचा, स्कॅन करायचा नाहीये, म्हणून मी काय केलं इथं प्रिंट f. ओके, %d एम्परसाइन नको आहे म्हणून मी हा टाकलो. पण इथं मी काय करतो, थोडस the elements of an array before sorting. ओके, बिफोर सॉर्टिंग आपल्याला हे एक्झिक्यूट करायचं आहे. चेक करा, जस्ट सेक ऑफ क्युरियोसिटी, आणि आपल्याला जो पॉइंट आहे तो बघायचा. ओ सॉरी, स्पेलिंग मिस्टेक, प्रिंट f पाहिजे होतं, तर f पहिला झाला आणि d नंतर झालं. ओके, ठीक आहे, परत एकदा चुकलं. ओके ओके, परत एकदा प्रिंट f कुठं आहे, सेव्ह करून चेक करूया एकदा. ओव्हरराइड, त्या आधीचीच exe फाईल असेल त्याच्यामध्ये दिसत असेल, चेक करूया. ओके, सिम्बॉल
प्रिंट एफ आपण तर चेंज केलेला आहे परत एकदा. हा इथे एक आहे. ओके ठीक आहे, परत एकदा मी सेव्ह करतो. जस्ट असे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळं थोडस क्युरिओसिटी असावी म्हणून मी हे केलेलं आहे. एंटर द साइज ऑफ एन अरे. मी 5 साइजचा अरे घेतलेला आहे. त्याचे व्हॅल्यूज मला एंटर करायचे आहेत. तर ते मी काय करतोय 6 त्याच्यानंतर 3 4 4 2 1. ओके आणि अरे एलिमेंट्स बिफोर सॉर्टिंग आर 6 3 4 2 1. ओके हे दिसत नाहीये, मी थोडंसं त्याला चेंजेस करतो आणि मी तुम्हाला परत एकदा डिस्प्ले करून दाखवतोय. ठीक आहे, मग इथं मला डिस्प्ले करत असताना व्हॅल्यूज कुठं आहेत ते बघावे लागतील. त्याच्यासाठी मी काय केलो /n and /t टाकून देतो. त्याच्यानंतर आपण कुठं एंटर करून घेतो तो इथं एंटर करून. ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम नाहीये. चेक करा. ओके अरे साइज किती आहे 5. अरे एलिमेंट्स एंटर करा. फर्स्ट 6 2 5 1 and 3. ओके 5 एलिमेंट्स आले आणि the elements of an array before sorting are 6 2 5 1 3. म्हणजे इथपर्यंत आपला प्रोग्राम करेक्ट आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं लॉजिक इम्प्लिमेंट करायचं. लॉजिक इम्प्लिमेंट करायचं झाल्यानंतर मला परत काय करायला लागेल हे प्रिंट करावंच लागणार आहे. बरोबर आहे. आफ्टर दी एडिटिंग लॉजिक इम्प्लिमेंटेशन म्हणून मी काय करतो पहिलाच तो पार्ट कम्प्लीट करून ठेवतो. ओके दी एलिमेंट्स ऑफ एन अरे बिफोर नाही आहे आता काय असणार आहे आफ्टर सॉर्टिंग. क्लिअर. आता मला काय करायला लागणार आहे लॉजिक इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. ते मला काय करणार मी या ठिकाणी करणार. आता बेसिकली लॉजिक इम्प्लिमेंटेशन ज्या वेळेला करायला आपण जातोय त्यावेळेला आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण काय करतोय. मग मला एक एलिमेंट रॅन्डम कुठलाही एक एलिमेंट चूज करायचा आहे आणि तो रॅन्डम जो एलिमेंट चूज केलेला आहे तो मला बाकीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करायचा आहे. म्हणून मला काय करावं लागेल पहिला एलिमेंट चूज करावं लागेल आणि बाकीच्या एलिमेंट मधले एक एक एलिमेंट कम्पेअर करावं लागतील. त्यामुळे मला फॉर लूप यूज करावा लागणार आहे आणि तोही सिंगल फॉर लूप नसून नेस्टेड फॉर लूप यूज करावा लागणार आहे. ओके मग मी ती साचा तयार करून घेतला. पण इथं कंडिशन देत असताना आपण कुठल्या कंडिशन्स द्यायच्या आहेत हे चेक करावं लागणार आहे. ठीक आहे, मग i इज इक्वल टू 0 ऍज इट इज कंडिशन. त्यानंतर i इज लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन n. त्यानंतर i प्लस प्लस. ठीक आहे, इथं मला थोडंसं चेक करावं लागेल जो एलिमेंट आहे तो एलिमेंट घेऊन आपल्याला कम्पेअर करायचा. म्हणून मी काय केलं जे हा एक काउंटर व्हेरिएबल आपण जो घेणार आहोत सेकंड फॉर लूप साठी त्याची व्हॅल्यू पण मी सेमच ठेवली i एवढी. ठीक आहे, मग मी काय केलं इथं फॉर लूप न यूज करता मी काय केलं व्हाईल लूप यूज करूया आपण. ठीक आहे, व्हाईल कंडिशन काय चेक करायची आहे त्याच्या आधी कंडिशन चेक करत असताना जी j ची व्हॅल्यू आहे ती नेहमी ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. ओके आणखीन एक कंडिशन मला त्यामध्ये यूज करावी लागेल ती म्हणजे जो रॅन्डम एलिमेंट आहे तो रॅन्डम एलिमेंट बाकीच्या एलिमेंट पेक्षा काय पाहिजे आहे मला मोठा पाहिजे आहे तरच मी काय करेन स्वॅप करेन. आता त्यासाठी ही जी कंडिशन आपण दिलेली आहे ती कंडिशन मला कन्सिडर काय करावं लागेल. ओके ठीक आहे, चेक करूया 0 असू दे इथं. मग a ऑफ j मायनस 1 हा काय करणार आहे मी ग्रेटर कन्सिडर करणार आहे a ऑफ j पेक्षा. ठीक आहे, तर a ऑफ j आणि a ऑफ j मायनस 1 हे काय आहेत तर ते कंडिशन करण्यासाठी इथं मी 0 जे घेतलेलं आहे ते 0 जर मी घेतलं तर j ची व्हॅल्यू काय झाली 0 आणि j ची व्हॅल्यू जर 0 झाली असेल तर j मायनस 1 म्हणजे 0 मायनस 1 काय येणार -1 येणार. म्हणजे इथं आपला प्रोग्राम थोडासा चुकू शकतोय. म्हणून मग मी काय केलं इथे जी i ची व्हॅल्यू आहे ती 1
पण ही जर 1 घेतली तर लास्ट एलिमेंट जो आहे तो आपल्याला घेता येणार नाही, म्हणून आपल्याला इथं काय कन्सिडर करायला लागणार आहे, इक्वल टू कन्सिडर करायला लागणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, जे ची व्हॅल्यू काय, आय ची व्हॅल्यू काय झाली 1 जाईल, म्हणजे नंबर ऑफ टाइम्स किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, जेवढी अरेची साईज असेल. सपोज 5 असेल तर 5 टाइम्स एक्झिक्यूट होणार आणि एलिमेंट्स किती असणार आहेत 5. पण ज्या वेळेला इथं येईल त्यावेळेला जे ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1 आलेली आहे. पण आपला पहिला एलिमेंट घ्यायचा आहे काय, नाही, 0th एलिमेंट एक कन्सिडर आहेच ना आपल्याला, मग तो 0th एलिमेंट कम्पेअर करायचा आहे कुठल्या एलिमेंट बरोबर, jth एलिमेंट बरोबर, म्हणजेच फर्स्ट एलिमेंट बरोबर. 0th एलिमेंट फर्स्ट एलिमेंट बरोबर कम्पेअर कर. जर तो लहान असेल तरच ही कंडिशन आपल्याला एक्झिक्यूट होणार आहे, आणि ती कंडिशन कुठली आहे, स्वॅपिंगचा. म्हणून मी काय घेतलं, स्वॅपिंगचा लॉजिक लिहिला, टेम्प इज इक्वल टू, त्याच्यानंतर टेम्प कुठला फायनल होणार, ए ऑफ जे हा आपण स्विच करणार टेम्पला, किंवा ए ऑफ जे मायनस 1 जरी घेतला तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय घेतलं, ए ऑफ जे मायनस 1 काय झाला, ब्लँक झाला, इज इक्वल टू ए ऑफ जे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मी आणखीन एक कंडिशन काय केली, आता ए ऑफ जे जे आहे ते एम्प्टी झालेलं आहे आणि त्यामध्ये मला काय करायचं आहे, पहिली व्हॅल्यू इन्सर्ट करायचं आहे टेम्पची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे काय करायचं आहे, आता जे ची जी व्हॅल्यू आहे ती आपली काय व्हायला लागलेली आहे, इन्क्रीमेंट होत चाललेली आहे, बरोबर आहे. म्हणजे जी लेटेस्ट व्हॅल्यू असेल ती, त्याच्यामुळे मी काय केली, जे मायनस मायनस टाकलं, ज्याच्या थ्रू आपल्याला एक्झिक्यूट व्हॅल्यूज चेंज होणार आहेत ते. ठीक आहे, तर आता या लॉजिक थ्रू आपलं एक्झिक्युशन काय होत आहे हे चेक करूया. ठीक आहे, अरे साइज इज 5, एलिमेंट्स आर 7, 1, 3, 2 and 4. 5 एलिमेंट्स आहेत. आता ह्याचा ऑर्डर, याची जी ऑर्डर आहे ती कशी पाहिजे, 1, 2, 3, 4 आणि 7 याप्रमाणे आपल्याला एलिमेंट्स डिस्प्ले व्हायला पाहिजेत. पण पहिल्यांदा जो डिस्प्ले होणार आहे तो बिफोर सॉर्टेड असेल आणि दुसऱ्यांदा जो डिस्प्ले होणार आहे तो आफ्टर सॉर्टेड असेल. ठीक आहे, बिफोर सॉर्टेड इट इज 7, 1, 3, 2, 4 जसा आहे तसा तो डिस्प्ले झालेला आहे. पण आफ्टर सॉर्टिंग जो आहे तिथे काय होत आहे, 0, 7 जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तिथे कन्सिडर होत नाहीये, पण बाकीचे एलिमेंट्स प्रॉपरली ऑर्डर मध्ये डिस्प्ले होत आहेत. त्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल इथं आपण जी कंडिशन्स घेतलेल्या आहेत ते. ठीक आहे, तर म्हणून मी काय करतो, ऍज इट इज 0 घेतोय. ठीक आहे, आणि ही कंडिशन चेंज करतोय. क्लिअर, आता चेक करूया काय येतं आपलं आन्सर. ठीक आहे, 5 मगाचेच एलिमेंट्स घेऊया, 7, 1, 3, 2, 4. ओके, एलिमेंट्स आर 7, 1, 3, 2, 4 आणि elements of an array after sorting 1, 2, 3, 4 and 7. ओके, याप्रमाणे आपल्याला जे इन्सर्शन सॉर्ट आहे हे इन्सर्शन सॉर्ट एक्झिक्यूट झालेला आहे, ज्याच्या थ्रू आपण सिंगल एलिमेंट्स घेतलेला आहे ते पण एक्झिक्यूट होईल. आता यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की सॉर्टेड लिस्ट दिसलेले आहे पण ते इन्सर्शन सॉर्ट प्रमाणेच एक्झिक्यूट झालेला आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर ते करण्यासाठी आपण प्रत्येक स्टेपला सुद्धा कुठले एलिमेंट्स व्यवस्थित सॉर्ट झालेले आहेत, कुठला एलिमेंट सॉर्ट झालेला आहे, कुठल्या पोझिशनला गेलेला आहे हे कळण्यासाठी आपण काय करू शकतो, जो लॉजिक यूज केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जो आपला डिस्प्लेचा फंक्शन आहे, डिस्प्लेचे जे लॉजिक आहे ते लॉजिक आपण तिथे पुट करू शकतो. म्हणजेच काय, इथं व्हाईल लूप मध्ये ह्या एक्झिक्यूट झाल्यानंतर प्रत्येक स्टेपला आपल्याला काय आहे, कुठले व्हॅल्यूज एक्झिक्यूट होतात हे आपण इथं टाकून चेक करू शकतो. आता हा जो पार्ट आहे हा मी तुम्हाला देतोय, तुम्ही तो एक्झिक्यूट करून चेक करा. स्टेप वाईज आपले इम्प्लिमेंटेशन जे होतात ते तुम्हाला दिसतात का. ठीक आहे, आय होप तुम्हाला इन्सर्शन सॉर्ट काय आहे आणि त्याचं लॉजिक काय आहे हे इझिली समजलं असेल या एक्झिक्युशन वरून. जर कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला क्वेश्चन्स कमेंट करू शकता किंवा गुगल क्लासरूमला विचारू शकता. Okay, thank you so much.